नमस्कार मंडळी, कसं काय? सगळं मजेत ना? आज आमच्या बिल्डिंग मध्ये जो राडा झालाय ना, तो बघून तुम्हाला वाटेल की नक्की हे लोक इथे राहतात की नुसती मज्जा करतात. आज होता आमचा वार्षिक स्नेह मेळावा. सकाळपासून आमची जनता अशी पळत होती जणू बिल्डिंग मध्ये ऑलिम्पिक सुरू होणार आहे. कोणी फुगे फुगवतंय तर कोणाचं डेकोरेशन मध्ये डोकं चालतंय. पण खरा सस्पेन्स तर रात्रीसाठी राखून ठेवला होता. कोणालाच नक्की माहित नव्हतं की आज काय भानगड होणार आहे. रात्रीची वेळ झाली, झगमगाट झाला आणि वातावरणात एक वेगळीच हवा आली. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून झाली. त्यानंतर आमच्या छोटा पॅकेट बडा धमाका गँगने म्हणजे लहान मुलांनी गणपती बाप्पाचं नाव घेत गणेश वंदना सादर केली. दोन गाणी झाली आणि टाळ्यांचा इतका कडकडाट झाला की वाटलं आता एखादा मोठा परफॉर्मन्स असेल. पण तेवढ्यात आमचे सूत्रसंचालक अचानक माईकवर ओरडले, चला रे, आता खेळ खेळायचेत. सगळे लोक एकमेकांकडे असे बघायला लागले जणू त्यांना मंगल ग्रहावर जायला सांगितलंय. कुणालाच काही कळेना की हे कसले खेळ. पण जसा खेळ सुरू झाला तसा सगळा माहोलच बदलला. जशी टीव्हीवर होम मिनिस्टर मालिका चालते ना, पैठणी वगैरे, अगदी तसाच फील बिल्डिंग मध्ये आला. लहान मुलं तर अशी पळत सुटली जणू मागून कोणीतरी काठी घेऊन लागलंय. पण खरा ड्रामा तर कपल गेम्स मध्ये सुरू झाला. जी जोडपी एरवी घरात शांत असतात ती आज मैदानात एकमेकांना हरवण्यासाठी अशी भिडली होती की विचारूच नका. काही काका तर उत्साहाच्या भरात स्वतःला टायगर श्रॉफ समजत होते. आमचे बिल्डिंग मधले आजोबा आजी सुद्धा इतके खुश होते की ते स्वतःचं वय विसरून पोरांसारखे खेळत होते. त्यांना असं बागडताना बघून वाटलं, खरंच मन तरुण असलं की सगळं काही शक्य आहे. दोन तास कसे गेले समजलंच नाही. पण शेवटी प्रत्येक लहान मुलाला जेव्हा सन्मान चिन्ह मिळालं ना, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून असं वाटलं की त्यांनी ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल्स जिंकलंय. त्या चिमुकल्यांचे चेहरे बघून खरंच मन भरून आलं. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्याची आम्ही सगळे आतुरतेने वाट पाहत होतो ते म्हणजे जेवण. समोर व्हेज आणि नॉनव्हेजचा असा काही बेत होता की बास. लोक ताटावर असे तुटून पडले जणू 3 दिवसांचा उपवास आजच सोडणार आहेत. कोणी चिकनच्या लेग पीसवर ताव मारतय तर कोणी पनीरच्या मागे लागलंय. खूप मजा आली, पोटभर हसलो आणि त्याहून जास्त पोटभर जेवण.